भिवंडी स्थित भादवड़ में स्वर्गीय बारकू चंद्रकांत महात्रे के स्मरणार्थ समर्थ व्यायामशाला का भव्य उद्घाटन ज्येष्ठ नगर सेवक मदन बुआ नाइक के हाथों रिबन काट कर उद्घाटन किया गया। वो आगे हम आपको बता दें कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब के निधि अंतर्गत व शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने द्वारा व शिवसेना उप शहर प्रमुख श्रीनाथ पाटिल के अथक प्रयासों से समर्थ व्यायामशाला का उद्घाटन समारोह किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ नगर सेवक मदन बुआ नाइक, शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने, ज्येष्ठ नगर सेवक बालाराम चौधरी, माजी शिक्षण सभापति सुंदर नाइक, मनसे शहर अध्यक्ष मनोज गुलबी, शिवसेना उप विभाग के प्रमुख रंजित नाइक, शिवसेना उप शहर प्रमुख संजय काबूकर, विश्वनाथ नाइक, सुरेश पाटिल, प्रकाश पाटिल, तात्या नाइक सहित भारी संख्या में मान्यवर भादवड़ व टेमघर के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। नुकताच आता समर्थ व्यायामशाळेचं उद्घाटन पार पडलेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारे व्यायामशाळा बनवलेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारे व्यायाम करता येईल, सुटसुटीत जागा ठेवलेली आहे। परंतु व्यायाम करणाऱ्यांनी ही व्यायामशाळा चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवायची, जाणीव ठेवायची। कारण गव्हर्नमेंटकडनं निधी आणताना बऱ्याच चपला झिजवाव्या लागतात, अशी निधी येत नाही। दैवयोगाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बराचसा निधी या भिवंडी लोकसभेमध्ये दिला। अनेक प्रकारची विकास कामं चालू आहे। या माध्यमातून ही एक व्यायामशाळा आहे, भव्य दिव्य व्यायामशाळा आहे। अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। व्यायाम करणाऱ्यांनी कुठलीही वस्तू तिचा नुकसान होईल नाही किंवा तिला कुठली इजा पोचणार नाही किंवा तुटणार नाही, फुटणार नाही याची कळकळीने काळजी घ्यावी। ट्रेनमध्ये फक्त 2च ओळी लिहिलेल्या असतात, ये गाड़ी भारतीय जनता की संपत्ति है, इसका गलत ढंग से इस्तेमाल न कीजिए, इसको नुकसान से बचाइए। तर तशी ही गावाची संपत्ती आहे, ही नगरपालिकेची संपत्ती आहे, ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संपत्ती आहे। याचा कुठल्या प्रकारे उपयोग करायचा हे प्रत्येक व्यायाम करणाऱ्या व्यायामपटूवर अवलंबून आहे। म्हणून या व्यायामशाळेला काही दुखापत होईल किंवा कुठली मशिनरी तुटली जाईल
तर त्याची काळजी घ्या. आपल्या संयमाने व्यायाम करा. जास्त ताकद पण लावू नका. जास्त ताकद लावली तर आपल्यालाही इजा होतो, मशनरीला पण इजा होतो. समर्थ व्यायामशाळेचा नवीन मशिनरीचा उद्घाटन आज झालेला आहे आणि त्या निमित्ताने या व्यायामशाळेसाठी श्रीनाथ पाटील यांनी फार कष्ट घेतले. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून व भिवंडी जिल्हा प्रमुख सुभाष माने यांच्या मार्फत या व्यायामशाळेला निधी आणण्याचं काम श्रीनाथ पाटील यांनी केलेलं आहे आणि त्या निधीतून हा समर्थ व्यायामशाळा उभारलेली आहे. या समर्थ व्यायामशाळेसाठी भूदान केलेले कैलासवासी बारकू म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव श्रीनाथ म्हात्रे त्यांचे मनापासून आभार मानायला पाहिजे. का आपल्या घराजवळ कोणी 5 फूट गल्ली सोडत नाही आणि अशी मोठी भरघोस जागा दिलेली आहे. त्याबद्दल त्यांच्याकडे धनगर भागवतचे सर्व नागरिकांपर्यंत त्याचा आभार मानण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा पक्ष कुठल्याही याचा लीडरपणा न करता सर्व पक्षीय नेते आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते या व्यायामशाळेच्या उद्घाटनासाठी आज आलेले आहेत. या प्रसंगी भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मदनदादा नाईक, त्याप्रमाणे नगरसेवक बाळारामजी चौधरी व सर्व सन्माननीय व्यक्ती आज या कार्यक्रमात उपस्थित राहून समर्थ व्यायामशाळेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. व्यायामपटूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्यातर्फे एसकेएम परिवाराच्या तर्फे सुद्धा या व्यायामशाळेला आणि त्या रसिकांना शुभेच्छा देतो. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. समर्थ सांस्कृतिक क्रीडा मंडळ हा गावातील जवळजवळ दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकाचा मंडळ असेल आणि त्या काळामध्ये श्रीनाथ म्हात्रे असतील, सुधीर म्हात्रे, सगळे त्यांची मंडळी. त्यांनी ही जागा दिली. वैकुंठवासी बारकू म्हात्रे खरं म्हणजे ते सामाजिक कार्यकर्ते होते आणि अतिशय त्यांचा स्वभाव चांगला होता. म्हणूनच कारण ही व्यायामशाळा त्या काळामध्ये 30 वर्ष अगोदर, अरे बोलू नका तर बंद करतो मी, 30 वर्ष अगोदर या व्यायामशाळेत 10 लाखाचं सामान दिलेलं होतं. त्या काळामध्ये 10 लाखाचं सामान या व्यायामशाळेने त्या काळात होते आणि ती जीर्ण झाल्यामुळे काही काळानंतर जीर्ण झाली आणि ती तशीच पडली असताना आपल्या सर्वांचे लाडके अंकल म्हणजे श्रीनाथ पाटील आज आपल्या गावामध्ये एवढी सुशोभित केलेली जी व्यायामशाळा आहे. खरं म्हणजे बघितल्यावर अंकल एकदम खुश झाला. आम्ही एकदम खुश. अंकलने धन्यवाद देतो. तसेच हा उभं राहून काम केलंय आणि सर्व जी नौजवान जे आपली तरुण पिढी आहे, खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपली जर शरीर संपदा जर व्यवस्थित असली ना तर पैशाचं काय गरज नाही लागत बरं का. ज्यावेळेस आपलं शरीर चांगलं आहे, सुदृष्ट आहे, त्यावेळेसच सगळे आपल्याकडे बघतील. जर आपलं शरीर संपलं ना तुम्ही आपल्याकडे बघणार नाही. आणि त्या निमित्ताने त्या प्रयत्नाने आणि पाटलांनी श्रीनाथ पाटील आपल्या गावचे अंकल आहेत, सर्व त्याला अंकल म्हणतात. अंकल असा एक माणूस आहे. हा माणूस असा आहे 30 वर्ष आम्ही बरोबर आहे. 30 वर्ष ज्यावेळेस बुवासाहेब नगरसेवक आहे त्या दिवसापासून आम्ही बरोबर आहे. पण त्या माणसाने आधी कधी 10 तुम्ही 2 वाजता वेळ लागतो त्यांच्या घरी उठवा त्यांनी नाही लागली ना ती दाढी मुक्त होणार नाही. लक्षात ठेवा. असं जिद्दीचा कार्यकर्ता, धडीचा कार्यकर्ता येतो. ते कुठल्या पक्षात त्याला आम्ही बघायचं नाही. मला म्हटलं का लोकांनी तेव्हा महाराष्ट्र शिंदे गटाचे, कारण शिंदे गटाचं गरज नाही आपल्याला. आपला गाव अगोदर, नंतर गट, सगळे गट नंतर आहेत. आता ज्येष्ठ नगरसेवक आहेत आपल्याकडे. चौधरी साहेबांना पण 30 वर्ष झाली. याने अनुभव आहे अंकलचा. नगरपालिकेतले याचे कप्पा त्यांना माहिती आहे. कुठला अधिकारी कुठे बसतो त्याला माहिती आहे. पोलीस स्टेशनला सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं चालतंय. अशी जर व्यक्ती जर आपल्याकडे असली तर आपल्याला ती फायदेशीर ठेवून लक्ष ठेवायचा. लक्ष ठेवायचं, कधीही लक्ष ठेवायचं. आणि काम करणारे माणूस आहे. मला माझा भाऊ जरी असला तुम्ही तरी स्तुती करणार नाही. पण जो काम करणारा व्यक्ती आहे ज्याने आपल्या समोर केलेलं आहे, नुसती बोलायची कधी ना बोलायचं भात नाही.
जर अंकलचा आमच्या शिवसेना शहर शाखेतर्फे अंकलचा मनपूर्वक आभार मानतो. आमच्या माऊली मित्र मंडळ केंद्रपाडा तसे आपले दोन्ही गाव केंद्र भागवत सर्वांच्या वतीने अंकलचा आभार मानतो. माझ्या विनंतीस मान देऊन माझ्यावर प्रेम करणारे तर आपल्या दोन्ही गावांवर प्रेम करणारे जी माझी याची प्रेमाची संबंधाची लोक आहेत त्यांनी माझ्या कार्यक्रमास एका फोनवर त्यांना फक्त फोन केला मी की दादा एक कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यावं लागेल. ते वेळेवर हजर आलेत आणि त्यांनी सर्वांनी माझ्या कार्यक्रमाची आपल्या दोन्ही गावाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे उपस्थित सर्व व्यायामपट्टूंचे व ग्रामस्थांचे व्यक्तिशः आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला. नाही, मुळामध्ये या ठिकाणी भाजवड टेंगरपाडा समर्थ यांचाही पूर्वी होती, परंतु आमचे उपसरप्रमुख श्रीनाथजी पाटील अंकल ज्याला म्हणतो आम्ही, त्यांनी गेली बरेच दिवस माझ्याकडे हा पाठपुरावा केला होता की आमची अशी जी व्यायामशाळा आहे फार जीर्ण झालेली आहे, तिचं नूतनीकरण आवश्यक आहे. तर आम्ही आपल्या माध्यमातून भिवंडीच्या जनतेला सगळ्यांना माहीत आहे की गेली 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर भिवंडी शहरामध्ये जवळजवळ 150-200 कोटीची निधी या भिवंडी शहरात आणली गेली आणि त्याच माध्यमातून श्रीनाथ पाटील साहेबांनी पाठपुरावा केल्यामुळे त्या व्यायामशाळेचं आज हे जे स्वरूप दिसत आहे ते संपूर्ण श्रेय आमच्या श्रीनाथ पाटलांना. तर त्यांनी माझ्या मागे पाठपुरावा केला, मी माननीय मुख्यमंत्र्यांनी निधी आणली, परंतु काम करेपर्यंत आणि उद्घाटनापर्यंत अगदी बारकाईने श्रीनाथ पाटील यांनी लक्ष दिलं होतं. त्याबद्दल त्यांचं मी निश्चित या ठिकाणी माझ्या पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा.